तर 20% कमिशन हे परणे फुकेंचं वक्तव्य बालिशपणाचं असं भोंडेकर म्हणतात। परणे फुकेंच्या विधानावरती नरेंद्र भोंडेकरांचा हा पलटवार आहे। भंडारा जिल्ह्याशी संबंध नसताना फुकेंचा हस्तक्षेप असंही भोंडेकरांनी म्हटलंय। एक मोडस ऑपरेंडी आहे की एका नेत्याच्या नातेवाईकाच्या नावाने एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे। त्या कन्स्ट्रक्शन कंपनीवरच सगळे कामं घेतले जातात। नेत्याचे 10% वेगळे आणि त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे 10% वेगळे असे 20% कमिशन या माध्यमातून त्या कामांच्या माध्यमातून घेतले जातात। अनेक लोकांना आमिष दाखवून स्वतःकडे ओढण्याचंही काम काही नेते या माध्यमातून करतात आहे। आणि माझ्याकडे अनेक सूत्रांच्या माध्यमातून अनेक पुरावे आलेले आहेत। जवळपास मागच्या 4 वर्षात 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार भंडारा नगर परिषदमध्ये झालेला आहे। त्याची चौकशी मुख्यमंत्री कार्यालयाने आदेश दिलाय कलेक्टरला की येत्या 7 दिवसाच्या आत ही चौकशी पूर्ण करून त्याची रिपोर्ट सादर करावी। याचा काय संबंध भंडारा जिल्ह्याशी? हे कोणते भंडारा जिल्ह्यातून निवडून आलेले आहेत? मुळात त्यांना ते टेंडर करू द्यायचे नव्हते, निधी करू द्यायचा नव्हता म्हणून ते रद्द केला। सरकारचा एखादा व्यक्ती म्हणत असेल मी टेंडर रद्द केला आणि त्याच्या पालकमंत्री तिथे चुपचाप बसत असतील तर हे सरकारचा फेल्युअर आहे, पालकमंत्र्यांचा फेल्युअर आहे असे जर त्यांच्या आमदार म्हणत असतील तर आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना